So all are requested to mark the attendance. Let me note down the absent roll number. Within a few seconds, we will start today's session. Okay, the roll number 19 is roll number 19 is present. Roll number 19. No. Roll number 31 31 is roll number 31 is present. No. Roll number 38. Roll number 43. Roll number 44 and roll number 48.
these role 48 is present here. Okay. Yes, sir. Oh, yes, okay, I got it. ओके, मला वाटतं मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला इलिजिबिलिटी फॉर्म बद्दल डेमो दिला होता, परंतु एका पॉइंटला आपण जाऊन थांबलो होतो जिथं आपल्याला बीटेक आपली ब्रँच आणि सेमिस्टर फर्स्ट दिसत नव्हती. अजून तरीही युनिव्हर्सिटीकडून काही रिप्लाय आलेला नाहीये. त्यांना मी आपला प्रॉब्लेम सांगितलेला आहे कन्सर्न पर्सनला. जोपर्यंत रिप्लाय येत नाही तोपर्यंत आपण वाट बघण्यात अर्थ आहे. त्यांचा रिप्लाय आल्यानंतर मी तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्वांना इन्फॉर्म करतो. ओके, आता काही जणांनी मला काल डेमो दिल्यापासून काही जणांनी भरपूर जणांनी मला फोन केले की मोबाईल नंबरच घेत नाहीये किंवा युजर आय डी आणि पासवर्ड तयार होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही. मे बी सर्व्हरला प्रॉब्लेम असू शकतोय. आपण आपला प्रॉब्लेम सांगितल्यामुळं मे बी ती वेबसाईट किंवा त्यांचा जो काही डेटा आहे ते अपडेट करण्याच्या मार्गावरती असतील, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम्स येत असतील. हरकत नाही, त्याची काही डेडलाईन आपल्याला अजून तरी मिळालेली नाहीये. त्याच्यामुळं आपण फक्त प्रयत्न करत राहायचा. आपला प्रोफाईल कंप्लीट होणं एक्सपेक्टेड आहे. ओके, भरपूर जणांना मोबाईल नंबर डज नॉट मॅच किंवा काहीतरी असे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करत राहावा. परंतु आता बघा, अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगतो. आपल्याकडे एक स्वतःची डायरी असणं गरजेचे आहे आणि त्या डायरीमध्ये सगळे जे आय डी आणि पासवर्ड आहेत ते मेन्शन होणं किंवा ते प्रिझर्व होणं फार गरजेचं आहे. का तर तुम्हाला आत्ता इलिजिबिलिटीचा फॉर्म भरायला मी सांगितलेला आहे. उद्याच्याला मी तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला सांगेल. त्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशन लोनचा फॉर्म भरायचा असेल तर तो भरावा लागेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला वोटर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायला सांगेल. इतर भरपूर गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यामुळं भरपूर वेळेस मुलं, मला लास्ट 10 इयर पासूनचा अनुभव सांगतो की मुलं युजर नेम आणि पासवर्ड विसरून जातात. तर माझी रिक्वेस्ट आत्ताच असेल सर्वांना की तुम्ही एक डायरी मेंटेन करा. डायरी मेंटेन करा किंवा तुम्हाला जे जिथं पाहिजे, जिथं तुम्ही व्यवस्थित प्रिझर्व करू शकता डेटा, त्या ठिकाणी तुमचा प्रत्येक गोष्टीचा म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे. नंबर 1 इलिजिबिलिटी फॉर्म, युजर नेम पासवर्ड. नंबर 2 स्कॉलरशिपचा फॉर्म, युजर नेम पासवर्ड. नंबर 3 वोटर आय डीचा फॉर्म, युजर नेम पासवर्ड. एव्हरीथिंग यू हॅव टू मेन्शन इन दॅट डायरी. म्हणजे अक्षरशः तुम्ही तुमच्या बँकेचे अकाउंट, त्याचे पासवर्ड, त्याचे काय असेल ते सुद्धा प्रिझर्व केले तर चालतील. फक्त तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की ते सेफ आणि सिक्युअर असले पाहिजेत. ते फक्त तुम्हालाच ॲक्सेसेबल असले पाहिजे. ओके, so now I will stop and now I will turn to our main subject, main data. Can anybody reply me what a point we discussed in the last lecture? एक्सपेक्टेशनच झालंय का आपलं, का त्याच्या पुढचा पॉइंट झालेला आहे, का ह्या पण झालेला नाहीये? I always forgot this point, so please anybody please reply me. Does anybody know that which point we discussed in the last lecture? हे झाले सर. हा, एक्सपेक्टेशन झालेलं आहे. ओके, झाले सर. त्याच्या पुढचा पॉइंट मी घेतो, जरा बघा आदित्य. पर्पज झाले सर. पर्पज पण झालेले आहेत. ओके, हो सर. बेसिक गाईडलाईन्स नाही सर अजून. ओके, मग आपण पर्पज पासून अजून एकदा रिवाइज करू. ठीक आहे. ओके, नाउ let's we try to recap once again shortly and then we will try to proceed further. Purpose of value education म्हणजे या व्हॅल्यू एज्युकेशनचा नेमका पर्पज काय आहे, that we are going to discuss or that we will try to recap first. Okay, so this value education, the first purpose is developing values in individual. म्हणजे आपण आपल्यामध्ये काही व्हॅल्यूज ह्या डेव्हलप केल्या पाहिजेत. त्या आपल्यामध्ये असतायत, परंतु त्या आपल्याला डेव्हलप करण्याची गरज आहे. तर त्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत? एक फिजिकल आहे, इमोशनल आहे, इंटेलेक्च्युअल आहे, स्पिरिच्युअल आहे, मोरल आहे. ओके, सो
या व्हॅल्यूज या आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपलं लाईफ हे फुलफिल होत नाही. सो दॅट वी नीड टू डेव्हलप दीज व्हॅल्यूज इन आवर सेल्फ फर्स्ट. सो दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. जसं की बौद्धिक, म्हणजे तुम्ही आता फर्स्ट स्टँडर्ड पासून आता इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे डेफिनेटली तुम्ही त्या व्हॅल्यूज तुम्ही इन्क्रीज करत चाललेला आहात. परंतु त्याच्याबरोबरच स्पिरिच्युअल, आध्यात्मिक, मला वाटतं आजचं जनरेशन हे याच्यामध्ये पाठीमाग आहे थोडंसं. आध्यात्मिक असेल, मोरल म्हणजे नैतिक असेल, ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज जरी तुम्ही इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक ही व्हॅल्यू तुम्ही जरी इन्क्रीज करत असाल, तरी तुम्ही स्वतःला थोडासा प्रश्न विचारला पाहिजे की आपण त्या बौद्धिक व्हॅल्यूच्या शिवाय ज्या काही इतर व्हॅल्यूज आहेत, म्हणजे स्पिरिच्युअल असेल, आध्यात्मिक असेल, नैतिक व्हॅल्यू असेल किंवा फिजिकल असेल, इमोशनल असेल, ह्या व्हॅल्यूज आपण खरंच डेव्हलप करतोय का त्या आपल्यामध्ये आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय काय, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर तुम्हाला आन्सर येस असेल देन नो प्रॉब्लेम, यू कॅन अगेन ट्राय टू डेव्हलप देम. जर आन्सर तुमचं नो असेल देन यू नीड टू गिव्ह द टाइम, यू नीड टू ट्राय टू डेव्हलप दीज व्हॅल्यूज विदिन युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे जर आन्सर नाही असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी टाइम देणं गरजेचं आहे, त्या व्हॅल्यूज बारकाईनं बघणं गरजेचं आहे आणि त्या व्हॅल्यूज स्वतःमध्ये डेव्हलप करणं पण तेवढंच गरजेचं आहे. The second thing is that this value education will help to create this educational system holistic. म्हणजे सर्वसमावेश अशी असणारी जी काही एज्युकेशन सिस्टीम पाहिजे ती एज्युकेशन सिस्टीम तयार करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन इट विल हेल्प. Then third one is promoting values in a society leading to individual as well as societal transformation. म्हणजे हेच व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू तर डेव्हलप करायला मदत करणारच आहे, परंतु सोसायटीमध्ये सुद्धा व्हॅल्यूज डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण सोसायटीमध्ये आता सध्या भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स याचाच अर्थ आहे की तिथं व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज ह्या मिसिंग आहेत. तर तेच सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन मदत करणार आहे. अँड द थर्ड थिंग इज दॅट फॉस्टरिंग युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज, म्हणजे इंटिग्रिटी असेल, डिसिप्लिन असेल, जस्टिस असेल, या पण व्हॅल्यूज आपण आपल्यामध्ये आणणं, त्या डेव्हलप करणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज द बेसिक पर्पज बिहाइंड द व्हॅल्यू एज्युकेशन इज दॅट. Now the next point is the basic guidelines for value education. म्हणजे हे व्हॅल्यू एज्युकेशन शिकत असताना की नेमक्या कोणत्या बेसिक गाईडलाईन्स असणं गरजेचं आहे, कारण या व्हॅल्यू एज्युकेशन सुद्धा कसं असलं पाहिजे आणि त्याच्या बेसिक गाईडलाईन्स काय आहेत त्या पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर व्हॅल्यू एज्युकेशन हे युनिव्हर्सल असलं पाहिजे. युनिव्हर्सल म्हणजे काय? इट इज ऍप्लिकेबल टू ऑल ह्युमन बिंग. इट इज ऍप्लिकेबल टू ऑल ह्युमन बिंग म्हणजे प्रत्येकाशी हे जे काही एज्युकेशन असणार आहे ते इट इज ऍप्लिकेबल, म्हणजे ते सेम असलं पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, नॅशनॅलिटी, रिलिजन एटसेट्रा. म्हणजे हे जे काही व्हॅल्यू एज्युकेशन आहे हे कोणत्या कास्टवरती डिपेंड नसलं पाहिजे, कोणत्या नॅशनॅलिटीवरती डिपेंड नसलं पाहिजे, कोणत्या रिलिजनवरती डिपेंड नसलं पाहिजे, कोणत्या कॅटेगरीवरती डिपेंड नसलं पाहिजे, तर ते युनिव्हर्सल असलं पाहिजे. याचा अर्थ इट इज सेम फॉर ऑल ह्युमन बिईंग्स, फॉर ऑल टाइम्स, फॉर ऑल प्लेसेस. म्हणजे कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळी हे व्हॅल्यू एज्युकेशन हे सेम असलं पाहिजे, ते बदललं नाही पाहिजे, ते कशावरती डिपेंड असलं नाही पाहिजे. इज इट ओके? देन सेकंड इज अन रॅशनल. रॅशनल मीन्स व्हॉट? इट शुड नॉट बी बेस्ड ऑन ब्लाइंड बिलीफ. तो एक आंधळा विश्वास नसला पाहिजे, ते खरं असलं पाहिजे. इट शुड बी ओपन टू ऍड्रेस ऑल द क्वेश्चन्स. म्हणजे ते एज्युकेशन सगळ्या प्रश्नाला आन्सर देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे, सामर्थ्यवान असलं पाहिजे. ओके, इट इज नॉट द सेट ऑफ जस्ट डूज अँड डोंट. ते फक्त एक डूज आणि डोंटचा सेटअप नसला पाहिजे. तर इट शुड बी ओपन
or it has to be open to address all the related questionnaires. Is it okay? So that then we call it is the rational. The next thing is that natural and verifiable. म्हणजे काय की ते सगळ्यांसाठी नॅचरली ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे. नॅचरली ऍक्सेप्टेबल म्हणजे ते सहज स्वीकार झाला पाहिजे त्याचा, त्याला फोर्स, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स, त्यामध्ये अपोजिशन नसलं पाहिजे, तर त्याचं सहज स्वीकारता आलं पाहिजे ते सगळ्यांना. आणि ते व्हेरीफायबल म्हणजे काय की ते व्हेरीफाय कुठल्या ना कुठल्या एक्सपेरिमेंटल मेथडनं ते व्हेरीफाय झालेलं असलं पाहिजे. म्हणजे की ते कुठल्याही अझम्पशन वरती डिपेंड नसलं पाहिजे किंवा ते कुठल्या कॅटेगरीवरती डिपेंड नसलं पाहिजे, ते टाइमवरती डिपेंड नसलं पाहिजे. इट शुड बी experimentally validated, verifiable. Then we call this is the value education. And all encompassing, it means that all encompassing म्हणजे सर्व समावेश, सगळ्या गोष्टींना धरून. इट्स ऑल एनकम्पासिंग. द मिनिंग इज दॅट होल्ड विदिन, म्हणजे जे सगळ्या असं धरलेलं आहे त्यांना सगळ्यांना. Aimed at transforming our consciousness and living. It covers all dimensions of living, thought, behavior, work and understanding, as well as all levels, individual, family, society आणि nature. म्हणजे या सर्व गोष्टींना धरून ते व्हॅल्यू एज्युकेशन असलं पाहिजे. म्हणजे त्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत बघा. आपल्या जीवनाचे सगळे डायमेन्शन्स. ते कोणकोणते डायमेन्शन्स आहेत? थॉट आहे, आपला विचार आहे, बिहेवियर आहे, आपलं वर्तणूक आहे, वर्क आपलं काम आहे, आणि अंडरस्टँडिंग आपलं अंडरस्टँडिंग लेवल असेल. ॲज वेल ॲज ते स्वतःशी रिलेटेड असलं पाहिजे, फॅमिलीशी रिलेटेड असलं पाहिजे आणि समाजासाठी सुद्धा रिलेटेड असलं पाहिजे. या सर्व गोष्टींना पकडून ते व्हॅल्यू एज्युकेशन हे असणं एक्सपेक्टेड आहे. अँड देन नेक्स्ट लीडिंग टू द हार्मनी. म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची व्यवस्था देखील असणं गरजेचं आहे. द व्हॅल्यू एज्युकेशन अल्टिमेटली टार्गेटेड टू प्रमोट हार्मनी विदिन अवर सेल्फ, म्हणजे इंडिव्हिज्युअल, अमंग ऑल ह्युमन बीइंग्स विथ द रेस्ट ऑफ द नेचर. ओके, म्हणजे अशा प्रकारच्या ह्याच्या काय बेसिक गाईडलाईन्स आहेत. आता त्यामध्ये कोणकोणत्या गाईडलाईन्स बघितल्या आपण बघा. पहिल्यापासून सांगतो मी. द बेसिक गाईडलाईन्स फॉर व्हॅल्यू एज्युकेशन इज युनिव्हर्सल, म्हणजे इट इज ॲप्लिकेबल टू ऑल. Rational, it is not blind belief. Then natural, verifiable, म्हणजे ते ऍक्सेप्टेबल, नॅचरली ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे, प्लस एक्सपेरिमेंटली व्हेरीफायबल असलं पाहिजे. ऑल एनकम्पासिंग, म्हणजे ते सगळ्या गोष्टींना धरून असलं पाहिजे. आणि लीडिंग टू द हार्मोनी, म्हणजे ते हार्मोनीला सुद्धा त्यानं लीड केलं पाहिजे. नाव द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. आता या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये नेमकं कंटेंट काय असणं गरजेचं एक्सपेक्टेड आहे. दॅट कंटेंट वी आर गोइंग टू डिस्कस नाव. सो फर्स्ट इज टू अंडरस्टँड माय सेल्फ. व्हेरी इम्पॉर्टंट. पहिल्यांदा तुम्ही स्वतःला समजून घ्या, स्वतःला ओळखून घ्या. देन माय एस्पायरेशन्स, माझे ध्येय काय आहेत, माझ्या आकांक्षा काय आहेत, माझे टार्गेट काय आहेत, माझे गोल काय आहे, हे तुम्हाला स्वतःला लक्षात येणं गरजेचं आहे. माय हॅपीनेस, माझा आनंद कशात आहे ते तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. टू अंडरस्टँड द गोल ऑफ ह्युमन लाईफ, म्हणजे ह्युमन लाईफचं मेन गोल काय असलं पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये मिळणार आहेत. आणि भरपूर वेळेस मला वाटतंय आपण इथंच कमी पडतोय की आपण स्वतःला ओळखायला कमी पडतोय, स्वतःचे ध्येय, गोल, टार्गेट सेट करायला कमी पडतोय. आणि त्याच्यामुळं आपल्याला आपण आनंदी असं राहायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमी पडतोय. तर प्रत्येकानं स्वतःचं इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे, स्वतःचं इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला स्वतःला तर ओळखलंच पाहिजे, प्लस आपल्या समाजाला सुद्धा ओळखायला शिकलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त मी पण हे सांगेन तुम्हाला सर्वांना. तर आपण आपल्या स्वतःला ओळखलं पाहिजे, आपले टार्गेट गोल फिक्स केले पाहिजेत आणि इतर समाजाला सुद्धा चांगल्या प्रकारे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तर आपण आपलं आयुष्य हे आनंदामध्ये जगू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द कंटेंट ऑफ अ व्हॅल्यू एज्युकेशन. नाव
टू अंडरस्टँड दॅट अदर एंटिटीज इन नेचर. म्हणजे बघा इथं आता मी सांगितलं जे सोसायटीला समजून घेता आलं पाहिजे याचाच अर्थ काय, टू अंडरस्टँड द अदर एंटिटीज इन नेचर. म्हणजे या नेचरमध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण ओळखता आल्या पाहिजेत. देअर इंटरकनेक्टनेस, ते एकमेकाशी कशा कोणत्या संबंधानं जोडलेले आहेत ते पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अँड को एक्झिस्टन्स अँड रोल ऑफ ह्युमन बिईंग इन अ नेचर. म्हणजे ते एकमेकाशी कसे रिलेटेड आहेत आणि त्याच्यानंतर मग आपला रोल ॲज अ ह्युमन म्हणून या नेचरमध्ये काय आहे, या सर्व गोष्टीचं ज्ञान आपणास असणं हे फार गरजेचं आहे. परंतु माणूस आजकाल जर तुम्ही बघितला तर हा भौतिक सुखाच्या पाठीमागं फारसा पळताना दिसेल तुम्हाला. त्याच्यामुळं तो स्वतःच्या आणि त्या आपल्यावरती डिपेंड असलेल्या सर्व व्यक्तींचं आनंद गमवून बसलेला आहे. ऍक्च्युली माणसानं स्वतःला टाइम देऊन स्वतः काय आहे, स्वतःचे अम्बिशन्स काय आहेत, स्वतःचे ध्येय काय आहेत, स्वतःचे टार्गेट्स काय आहेत याचा विचार करून ते फुलफिलमेंट करणं गरजेचं आहे. परंतु माणूस हा आजकाल हा एकदम भौतिक म्हणजे टेम्पररी सुखाच्या पाठीमागं पळतोय आणि त्याच्यामुळं तो आज जर आपण बघितलं तर माणूस हा आपणास फुल म्हणजे कंटिन्युअस आनंदी दिसत नाही किंवा राहू शकत नाही. सो वी नीड टू यूज our own time to understand ourselves, to decide the goal of our life. Then we will become happy in the life is there. Okay. The next thing is that to understand the harmony at 4 levels: individual, family, society and the nature. म्हणजे आपण आपल्याबरोबर तर आपली व्यवस्था तर व्यवस्थित असणं गरजेचे आहे, आपल्याबरोबर संवाद साधणं गरजेचं आहे, तसंच फॅमिली बरोबर, सोसायटी बरोबर आणि नेचर बरोबर. सो दिस इज अबाउट द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. आता त्या व्हॅल्यू एज्युकेशनचा पर्पज बघा काय आहे ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. द व्हॅल्यू एज्युकेशन बिगिन्स विथ सेल्फ एक्सप्लोरेशन, दॅट इज लुकिंग इनसाइड युअर सेल्फ. बघा या सर्व गोष्टींचा जर एक रूट बघितला, जर बेस बघितला तर तो स्वतःपासून चालू होतोय. आता या प्रोसेसमध्ये सुद्धा जर तुम्ही हे रीड केलं, द व्हॅल्यू एज्युकेशन बिगिन्स, ते कुठून चालू होतंय, विथ सेल्फ एक्सप्लोरेशन. एक्सप्लोरेशन मीन्स व्हॉट, ट्राइंग टू नोईंग समथिंग विच इज अननोईंग टू अस. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टी माहीत करून घेणं म्हणजे एक्सप्लोरेशन आहे. मी अजून एकदा रिपीट करतो बघा. एक्सप्लोरेशनचा अर्थ आपणास कसा सांगता येईल, तर एक्सप्लोरेशन इज नथिंग बट व्हॉट, द एक्सप्लोरेशन इज नोईंग टू समथिंग, म्हणजे माहीत करून घ्या काय, अननोईंग टू अस, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टी माहीत करून घेणे त्याला एक्सप्लोरेशन म्हणतात. परंतु त्याच्या पुढे एक वर्ड अटॅच झालेला आहे, तो म्हणजे सेल्फ. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय, याच्याबद्दल आपल्याला काय बोलता येईल, की ज्या गोष्टी स्वतःबद्दल माहीत नाहीत आपल्याला त्या गोष्टी माहीत करून घेणे म्हणजे त्याचा अर्थ झाला सेल्फ एक्सप्लोरेशन. आर यू क्लिअर अबाउट माय पॉइंट? गेट इट? So self-exploration means knowing the unknowing things within ourselves. आपल्यामध्ये ज्या गोष्टी अननोन आहेत त्या माहिती करून घेणे म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. ओके. सो व्हॉट इज द प्रोसेस फॉर सेल्फ एक्सप्लोरेशन? दोन मेथडनं आपण स्वतःला प्रश्न विचारून त्याचा आन्सर मिळवू शकतो. तर ते कोणते दोन प्रश्न असतील? व्हॉट एम आय, मी काय आहे? Ask this question to yourself. And what I really want to be, मला काय हवं आहे? So these two questions are very important for the self exploration is there. So you need to ask these two questions to yourself and try to get the answer from yourself is there. म्हणजे मी काय आहे आणि मला ऍक्च्युअली काय पाहिजे, what I really want, that things are very important for the self exploration is there. Let me try to
use that another one slide here for the self exploration. Now we are giving the more focus on this part, the self exploration. As I rightly mentioned, the self exploration is one of the process for the value education is there. And now we are going to discuss what is mean by the self exploration. आत्ताच आपण बघितलंय the purpose of self exploration, content and the process of a self exploration is there. Okay, so एक्सप्लोरेशन आत्ताच मी त्याचा अर्थ एक्सप्लेन केलेला आहे. बघा रीड करा. एक्सप्लोरेशन मीन्स नोईंग अबाउट अननोईंग थिंग्स. म्हणजे ज्या गोष्टी अननोन आहेत त्या गोष्टी माहीत करून घेणे म्हणजे त्याला एक्सप्लोरेशन म्हणतोय. परंतु आता आपण सेल्फ हा वर्ड त्याच्या पुढे अटॅच केलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याबद्दल माहीत नाहीत, स्वतःलाच माहीत नाहीत, त्या गोष्टी माहीत करून घेणे म्हणजेच सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. टू बी अवेअर ऑफ वन सेल्फ म्हणजे आपण आपल्याबद्दल अवेअर करा. आपण आपल्याबद्दल अवेअर असणं गरजेचं आहे. द एक्झामिनेशन अँड द अनालिसिस ऑफ वन्स ओन अनरिअलाइज्ड स्पिरिच्युअल अँड इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. बघा सेल्फ एक्सप्लोरेशन हे वेगवेगळ्या मेथडने इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे काय सांगताय? द एक्झामिनेशन अँड अनालिसिस. अनालिसिस करा कुणाचं? स्वतःचं. ओन अनरिअलाइज्ड स्पिरिच्युअल ऑर इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. आपल्यामध्ये ज्या काही बौद्धिक आणि धार्मिक अशा गोष्टी आहेत परंतु त्या आपण स्वतः त्याचं कधी इमॅजिनेशन केलेलं नाहीये, त्याची कधी उखल केलेली नाहीये, किंवा ते आहेत का नाही ते कधी चेक केलेलं नाहीये, त्याचा कधी यूज केलेला नाहीये. हे पहिल्यांदा तुम्ही अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन होय. याच्यासाठी मी एक्झाम्पल काही देईल की सचिन तेंडुलकरनं स्वतः सेल्फ एक्सप्लोरेशन केलं. त्याला लक्षात आलं की तो फार चांगला बॅट्समन होऊ शकतो आणि पूर्णपणे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. आज पूर्ण जग त्याला ओळखत आहे. का तर त्यानं स्वतःच्या मधली कॅपॅसिटी ओळखली, स्वतःचं स्किल ओळखलंय आणि पुन्हा त्यानंतर ते स्किल त्यानं डेव्हलप करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे तो लाईफमध्ये एका फार मोठ्या हाईट वरती तो सक्सेसफुल झालेला आहे. अशा बरीच एक्झाम्पल तुम्हाला देता येईल. अमिताभ बच्चन त्यानं स्वतः मधला ऍक्टर ओळखला, त्यानं ते स्किल ते डेव्हलप केलं आणि आज आपल्या समोर फार मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस घेऊन तो उभा आहे. अशाच प्रकारे प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल आहे, नाही असं नाही, स्किल आहे. फक्त ते ओळखणं गरजेचं आहे आणि ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. दॅट इज वी नीड टू अनालाइज आवर सेल्फ. पण त्याच्यासाठी आपण स्वतःला टाइम देणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वतःला काही क्वेश्चन विचारत नाही, स्वतःसाठी टाइम देत नाही, आपण स्वतःशी सुसंवाद साधत नाही, तोपर्यंत आपल्याला या हिडन गोष्टीची उखल होणार नाही. इज इट ओके? दॅट इज नथिंग बट द सेल्फ एक्सप्लोरेशन. हे सगळं गोष्ट म्हणजे काय? सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. बघा सेल्फ एक्सप्लोरेशनचा व्यवस्थित मिनिंग लक्षात घ्या. सो सेल्फ एक्सप्लोरेशन इज द प्रोसेस ऑफ अ डायलॉग. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय? अजून ही एक प्रोसेस आहे आणि ते डायलॉग आहे. ते डायलॉग कोणामधला आहे? व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. तो स्वतःबद्दलचा एक डायलॉग आहे. म्हणजे हे स्वतःशी केलेला एक डायलॉग आहे, स्वतःशी केलेला एक संवाद आहे. मग त्याच्यामध्ये दोन क्वेश्चन, व्हॉट एम आय, आता मी इथं व्हॉट यू आर लिहिलंय तुमच्यासाठी लिहिलंय, अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. बघा प्रत्येकानं स्वतः आज एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करा. ती ऍक्टिव्हिटी अशी असेल की पेन आणि पेपर घ्या आणि ते घेतल्यानंतर व्हॉट यू आर म्हणजे मी काय आहे आणि व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी मला काय ऍक्च्युली हवं आहे हे बघा. त्याचा आन्सर मिळतंय का बघा, चेक करा. 99% विद्यार्थ्यांना विचारच करावा लागेल, त्याचं सहजासहजी आन्सर मिळणार नाही. हे विचार केल्याशिवाय तुम्ही स्वतःला ओपन करू शकत नाही.
आणि याच्यासाठी तुम्ही स्वतःला टाइम देणं गरजेचं आहे. म्हणजेच याच प्रोसेसला म्हणलं गेलेलं आहे सेल्फ एक्सप्लोरेशन. इट इज द प्रोसेस ऑफ सेल्फ इव्हॅल्युएशन. बघा, सेल्फ एक्सप्लोरेशनच मी एक्सप्लेन केलेलं आहे भरपूर वेळेनं, की जेणेकरून तुम्हाला त्याचा क्लिअर कट मिनिंग लक्षात येईल. इट इज द प्रोसेस ऑफ सेल्फ इव्हॅल्युएशन थ्रू सेल्फ इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे स्वतः पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेट करा, स्वतः इन्व्हेस्टिगेट करा, म्हणजे स्वतःला इव्हॅल्युएट करा, त्यालाच सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणलेलं आहे. इट इज द प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ अँड थ्रू दॅट नोईंग द एंटायर एक्झिस्टन्स. म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन ही एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमधून आपण स्वतःला समजून घेणार आहे आणि स्वतःबरोबर इतर ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या गोष्टी समजून घेणार आहोत, याला सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणायचे. आता हा थोडासा अर्थ इलॅबोरेट झालेला आहे इथं. म्हणजे पहिल्यांदा आपण स्वतःला तर समजून घ्यायचंच आहे, प्लस आपल्याबरोबर ज्या काही गोष्टी अस्तित्वात मध्ये आहेत, ज्या काही एंटिटीज एक्झिस्टन्स मध्ये आहेत, त्या गोष्टी पण समजून घेणं म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. ओके. It is the process of recognizing one's relationship with every unit in existence and fulfilling it. म्हणजे बघा, ही एक प्रोसेस आहे टू रेकग्नाइज वन्स रिलेशनशिप ओळखण्याची एक प्रोसेस आहे. तर ते रिलेशनशिप कुणाबरोबर असणार आहे? विथ एव्हरी युनिट इन दॅट एक्झिस्टन्स. म्हणजे या आपल्या भोवती अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दलचं रिलेशनशिप लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याला सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतात. म्हणजे आपण स्वतःबद्दल तर असेलच, त्याच्यानंतर आपण फॅमिली बद्दलचं रिलेशन लक्षात येणं गरजेचं आहे, आपल्या अदर ह्युमन बिईंग बरोबरचं रिलेशन लक्षात येणं गरजेचं आहे, आणि नेचर बरोबरचं रिलेशन सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर ज्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या येतात त्या रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करणं, ह्यालाच सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतात. It is the process of knowing human conduct, human character and living accordingly. म्हणजे एकदा आपल्याला त्यांचं कॅरेक्टर, ज्यावेळेस आपण रिलेशनशिप मध्ये स्वतःबद्दल म्हणतो, फॅमिली बद्दल म्हणतो, त्याच्यानंतर सोसायटी बद्दल म्हणतो, एन्व्हायरमेंटल बद्दल, एकदा रिलेशन आपल्याला लक्षात आलं तर त्याचं कॅरेक्टर काय आहे, त्याचं कंडक्ट काय आहे, त्याच्याबरोबर कसं राहायला पाहिजे, या गोष्टी शिकणं म्हणजेच, ह्या गोष्टी माहीत असणं म्हणजेच सेल्फ एक्सप्लोरेशन होय. ओके. इट इज द प्रोसेस ऑफ बीइंग इन हार्मोनी इन वन सेल्फ अँड हार्मोनी इन एंटायर एक्झिस्टन्स. म्हणजे आपण आपल्याबरोबर सुद्धा व्यवस्थित राहिलं गेलं पाहिजे आणि इतर अदर एक्झिस्टन्स बरोबर सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर जर सेल्फ एक्सप्लोरेशन जर बघायचं असेल तर यू कॅन रीड दिस लाईन. इट इज द पर्पज ऑफ आयडेंटिफाईंग अवर इनेटनेस. म्हणजे सत्व ओळखता आलं पाहिजे. सत्व म्हणजे काय? मी. पहिलाच प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट एम आय. त्याला हिंदीमध्ये काय म्हणलं जात आहे? सत्व. मी ओळखणे म्हणजे सत्व ओळखणे, मला ओळखणे. अँड मुव्हिंग टुवर्ड्स सेल्फ ऑर्गनायझेशन, म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनला पण पुन्हा ओळखता आलं पाहिजे. त्याला म्हणलं गेलेलं आहे स्वतंत्रता. अँड सेल्फ एक्सप्रेशन, त्याला म्हणलं गेलेलं आहे स्वराज्य. बघा, तर हे सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नेमकं काय? इट इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग अवर इनेटनेस. पहिल्यांदा सत्व ओळखता आलं पाहिजे, त्याच्यानंतर स्वतंत्रता लक्षात आली पाहिजे, आणि त्याच्यानंतर स्वराज्य लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सेल्फ ऑर्गनायझेशन इज नथिंग बट स्वतंत्रता अँड सेल्फ एक्सप्रेशन इज नथिंग बट द स्वराज्य. स्वतंत्रता म्हणजे काय? द बीइंग सेल्फ ऑर्गनाइज्ड, बीइंग इन हार्मोनी इन वन सेल्फ. आपण आपल्याबद्दलच्या ज्या काही अधिकार आहेत जे ते ओळखणं म्हणजे त्याला म्हणायचं स्वतंत्रता. अँड स्वराज्य मीन्स व्हॉट? सेल्फ एक्सप्रेशन, लिव्हिंग इन हार्मोनी विथ अदर्स and thus participation towards harmony in
whole. Is it right? So we have to identify our innateness म्हणजे स्वत्व, त्याच्यानंतर स्वतंत्रता आणि द स्वराज्य. या गोष्टी पण आपल्याला आपल्या बरोबरच माहीत असणं हे गरजेचं आहे. इज इट ओके? नाव लेट्स वी ट्राय टू मूव्ह फॉरवर्ड द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्रेशन. आता आपण फक्त त्याचा मिनिंग बघितला बघा. भरपूर वेगवेगळ्या मेथडनं मी तो मिनिंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मला वाटतंय तुम्हाला आता सगळ्यांना सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय हे लक्षात येईल. तर जर त्याचं समअप करायचं असेल, त्याचं जर थोडासा सारांश सांगायचा असेल, द सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे आपण स्वतः तर ओळखायचंच आहे स्वतःला, त्याच्याबरोबर आपल्या भोवती असणाऱ्या सर्व गोष्टींना ओळखणं म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन. इज इट ओके? नाव द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. तर त्या सेल्फ एक्सप्लोरेशनचे दोन कंटेंट असणार आहेत. वन इज अ डिझायर अँड सेकंड इट्स अ प्रोग्राम. या सेल्फ एक्सप्लोरेशनच्या कंटेंट मध्ये ह्याचे काही दोन पॉइंट आहेत, डिझायर आणि प्रोग्राम. तर डिझायर म्हणजे काय? व्हॉट इज माय अस्पायरेशन्स, माझे ध्येय काय आहे, माझ्या आकांक्षा काय आहेत, माझे टार्गेट काय आहे, ते लक्षात येणं गरजेचं आहे. आणि प्रोग्राम म्हणजे काय? व्हॉट इज द प्रोसेस टू फुलफिल दीज अस्पायरमेंट, म्हणजे काय मी ध्येय ठरवलेले आहेत, ज्या काय माझ्या आकांक्षा आहेत, जे काय माझे टार्गेट आहे, जे काय माझे गोल आहेत, ते फुलफिल करण्याची प्रोसेस काय असली पाहिजे, तर त्या प्रोसेसला म्हणलं गेलेलं आहे प्रोग्राम. मग हे दोन गोष्टी आपण आपल्यामध्ये फिक्स केल्या पाहिजेत, म्हणजे माझे बेसिक अस्पायरेशन्स आणि द प्रोग्राम. सो दीज आर द टू थिंग्स. दिस is what any human being would like to know, work towards its actualization in a life. म्हणजे या दोन गोष्टी ज्यावेळेस सेट होतील त्यावेळेस त्या गोष्टी फुलफिल करण्याकडे आपलं सगळं वर्क असणार आहे आणि आपला सगळा फोकस असणार आहे. दॅट इज द टू पॉइंट्स इन द कंटेंट ऑफ द सेल्फ एक्सप्लोरेशन. सो वन्स अगेन रिवाइज these 2 points. The content of self exploration is the desire and the program. Desire म्हणजे what is my basic aspirations, and the program, it means that it's a process to fulfill these aspirations. आता त्याची प्रोसेस बघा. आता या प्रोसेस मध्ये जे आपण बघितलं, जे दोन क्वेश्चन याच्या अगोदरच्या पॉइंट मध्ये जे बघितलं, डिझायर आणि प्रोग्राम, बेसिक अस्पायरेशन्स अँड इट्स अ प्रोसेस. आता प्रोसेस बघा काय आहे ते. प्रपोजल. प्रपोजल मीन्स व्हॉट? एनी स्टेटमेंट स्टेटेड वी कॉल इट्स अ प्रपोजल. म्हणजे काय? व्हॉट इज स्टेटेड इज अ प्रपोजल. ओके. एखादं प्रपोजल सपोज आपण घेतलेलं आहे, तर ते प्रपोजल काही पण असेल. म्हणजे काय की सपोज इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणे हे प्रपोजल आहे. फर्स्ट इयर सक्सेसफुल कंप्लीट करणे हे पण एक प्रपोजल आहे. कोणतंही एक स्टेटमेंट ज्याला आपण प्रपोजल म्हणणार आहोत. ठीक आहे. सो व्हॉट ऍक्च्युअली वी डू, बघा आता नेमका आपला प्रॉब्लेम कुठं होतो तो, मला वाटतं 1 मिनिट राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण कुठेही स्टॉप होऊ शकतो, तरी देखील मी तो पूर्णपणे वेळ एक्सप्लेन करण्यामध्ये यूज करतो. प्रपोजल म्हणजे काय की मी सांगितलं की कुठलंही एक स्टेटमेंट असेल की ज्याला आपण प्रपोजल म्हणणार आहोत. एक्झाम्पल दिलेलं आहे की मी इंजिनिअरिंगला मला ऍडमिशन घ्यायचं हे एक प्रपोजल आहे. मला चांगला जॉब मिळाला पाहिजे हे पण एक प्रपोजल आहे. मी फिजिकली फिट राहिलं पाहिजे हे पण एक प्रपोजल आहे. फर्स्ट इयर माझं सक्सेसफुल कंप्लीट झालं पाहिजे हे पण एक प्रपोजल आहे. गेट इट माय पॉइंट. सो डोंट स्टार्ट बाय अज्युमिंग ट्रू ऑर फॉल्स. ज्यावेळेस एखादं प्रपोजल आपल्या माइंडमध्ये येईल किंवा इतर कोणी आपल्या समोर ते प्रपोजल ठेवलं जाईल, त्यावेळेस लगेच त्याला ट्रू ऑर फॉल्स मध्ये अज्युम करू नका. इज इट ओके? सो ते